सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। इतिहास लेखनातील नवीन विचार प्रवाह या विषयातील राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न। इतिहास लेखनाची संशोधन, लेखन, विश्लेषण आणि भाष्य ही 4 सूत्रे असून नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहासाचा अभ्यास व्हावा असे मत निवृत्त पुराभिलेखीय संचालक भास्कर धटावकर यांनी व्यक्त केले। कल्याणच्या मुथा महाविद्यालयात आयोजित केलेल्या इतिहास लेखनातील नवीन विचार प्रवाह या राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये अध्यक्ष म्हणून ते बोलत होते। आपल्याकडे कवी, कादंबरीकार, नाटककार यांनी इतिहास लोकप्रिय केला, परंतु हे करताना त्यांच्याकडून इतिहासाचा नकळत अपमानच अधिक झाला आहे असेही ते म्हणाले। यावेळी मंचावर बिर्ला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वप्ना समेळ, प्रगती महाविद्यालयाच्या प्राचार्या मानसी भागवत, डॉक्टर किरण चव्हाण, मुथा महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाश मुथा आदी मान्यवर उपस्थित होते। इतिहासामध्ये साम्राज्यवादी, प्राच्यविद्यावादी, उपयुक्तवादी, शुभवर्तमानवादी, उपेक्षित वर्ग, स्त्रीवादी आदी नवीन विचारधारा अस्तित्वात असून त्यावर आधारित अनेक पेपर उपस्थित मान्यवरांनी सादर केले। स्त्रीवादी लेखनामध्ये महात्मा फुले यांचे योगदान या विषयावर प्राध्यापक सुनील सूर्यराव यांनी आपला पेपर सादर केला, तर इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक कविता मते यांनी उपेक्षित वर्गाचा इतिहास हा पेपर सादर केला। त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपले नवीन विचार प्रवाह यावेळी सादर केले। विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांच्या पदावरून महासभेत गदारोळ। कल्याण डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना या पदावरून हटवा या मागणीवरून सोमवारची महासभा चांगलीच गाजली। या मुद्द्यावरून शिवसेना, मनसे, काँग्रेसच्या सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला। अखेर विरोधी पक्षनेते पदाचा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याने यावर कोणताही निर्णय देता येणार नाही असे महापौर कल्याणी पाटील यांनी स्पष्ट करीत विरोधकांची मागणी फेटाळून लावली। धोकादायक बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत आणि घनकचरा व्यवस्थापन मुद्द्यावर विशेष महासभा बोलविण्यात आली होती। सभेला सुरुवात होताच विश्वनाथ राणे यांचा शिवसेना प्रवेशाचा मुद्दा मनसेकडून उपस्थित करण्यात आला। विरोधी पक्षनेते राणे यांनी सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना या पदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी मनसेचे ज्येष्ठ सदस्य शरद गंभीरराव यांनी केली। याला दुजोरा देत काँग्रेसचे स्वीकृत सदस्य नवीन सिंग यांनीही राणे यांना काँग्रेस पक्षातून काढण्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले। मनसेचे सदस्य मंदार हळबे, गटनेते सुदेश चुडनाईक, प्राजक्त पोद्दार, मनोज घरत यांनीही राणे हटावचा मुद्दा लावून धरल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला। याला सत्ताधारी शिवसेना पक्षाचे सदस्य अरविंद मोरे, मोहन उगले, रमेश म्हात्रे यांनी विरोध केल्याने गोंधळात भर पडली। सभागृह नियमांप्रमाणे चालवा, सचिवांनी खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि मनसेकडून यावेळी करण्यात आली। यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान वाद होऊन राणे आणि गंभीरराव यांच्यात बाचाबाचीही झाली। अखेर महापौरांनी सर्व सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले। विरोधी पक्षनेते काढून घेतल्याने मनसेने याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतल्याने हा वाद न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे विरोधकांच्या मागणीवर कोणताही निर्णय देऊ शकत नाही असे महापौर कल्याणी पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर वाद शमला। राणे यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करूनही महापौरांच्या या भूमिकेमुळे ते सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी कायम असल्याचे दिसून आले। ग्रामीण भागातील नागरिकांचा MIDC कार्यालयावर धडक मोर्चा। डोंबिवली शहराजवळील ग्रामीण भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी डोंबिवलीतील MIDC कार्यालयावर मोर्चा काढला। 7 दिवसात पाणी पुरवठ्यात सुधारणा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांना दिला। मात्र पालिका प्रशासनाने लक्ष घातले तर हा प्रश्न सुटेल असे जगताप यांनी पत्रकारांना यावेळी सांगितले। 1 जून पासून 27 गावे डोंबिवली कल्याण महापालिकेत समाविष्ट झाली, मात्र अजूनही या गावातील पाणी प्रश्न सुटला नाही। अखेर वैतागलेल्या गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता MIDC कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला। या मोर्चात महिला वर्गाचा सहभाग जास्त दिसल्याने पाणी प्रश्न गंभीर बनणार असल्याचे बोलले जात आहे। या मोर्चातील महिलांनी आपली व्यथा सांगताना आम्ही गेली 2 वर्षे पाणी टंचाईचा सामना करीत आहोत, मात्र आता यावर योग्य निर्णय न झाल्यास वेळप्रसंगी उपोषणाने रस्त्यावर उतरून आंदोलने करू असा इशारा त्यांनी दिला। मात्र कार्यकारी अभियंता जगताप यांनी मंगळवारपर्यंत पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले। तर यावेळी उपस्थित असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश म्हात्रे म्हणाले
की गेल्या काही दिवसापासून नांदिवली, भोपर, सोनारपाडा, गोळवली, आजदे, सांगर्ली या गावात पाणी समस्या जास्त भेडसावीत आहे. मंत्रालयात या प्रश्नावर आमदार आणि खासदारांची बैठकही झाली होती. जगताप पुढे म्हणाले की 27 गावांची निव्वळ थकबाकी 25 कोटी असून एकूण 95 कोटी रुपये देणे आहे. 1 जून पासून ग्रामपंचायतींना पाणी बिले देता येत नाहीत आणि पालिकेने या गावाच्या पाणी प्रश्नावर ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता पाणी बिले कोणाला द्यायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आम्ही पाणी पुरवठा कपात केली नाही. आता वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी गावकऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली पाहिजे. यावेळी अधीक्षक अभियंता संजय तुपेही उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यापासून विशेष करून नांदिवली, भोपर, सोनारपाडा आणि या सगळ्यात आजदे, गोळिवलीपासून दावडीपर्यंत या सगळ्या मधल्या पट्ट्याला हायवेच्या साईडच्या बाजूच्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त नांदिवली, भोपर, आजदे, सांगर्ली या भागाला फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्याकारणाने तो प्रश्न भेडसावतो. अनेक वेळा मंत्रालय स्तरावर आमदार, खासदार, मंत्र्यांनी देखील ह्या विषयावर बैठका घेतल्या. त्यांच्या जोरात प्रयत्न पालकमंत्र्यांच्या या विषयावर मंत्रालयात त्यांनी बैठकासुद्धा घेतल्या. 2 kg प्रेशर वाढवून देण्याचं सुद्धा यांनी कबूल केलेलं आहे. वरून आदेश असताना देखील MIDC अधिकारी त्याचं फॉलो करत नाही, म्हणून ते तो जाब विचारण्यासाठी खास करून आज इथे ही सगळी मंडळी, शिवसेनेची सगळी जी नेते मंडळी आज इथे आलेले आहे. अन्यथा येत्या मंगळवारीपासून डोंबिवली महापालिकेचा ई-वार्ड आणि MIDCचा गेट काय जवळ आहेत. इथे उपोषणाला किंवा मोर्चाचा जो पुढचं आंदोलन असेल ते आम्ही करण्याचा संयुक्तपणे विचार करून ठरवलेला आहे. आजच्या पुरतं इतकंच. ह्यापुढे पाण्याचे पुरवठ्यात सुधारणा होईल अशा प्रकारची अपेक्षा. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.